बघा दिशा चाचणीचा प्रश्न आहे। प्रश्न काय की मनीष उगवतीच्या दिशेकडे 12 मीटर अंतर चालून गेल्यावर डावीकडे वळाला। आता स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचा। काय मनीष उगवतीच्या दिशेकडे, सूर्य कोणत्या दिशेने उगवते तर पूर्व या दिशेला। मग या ठिकाणी मी मनीष नाव लिहितो। मनीष हे उगवतीच्या दिशेकडे किती रे तर 12 मीटर अंतर, म्हणजे या साइडला उगवतीच्या दिशेने 12 मीटर अंतर चालून गेल्यावर तो डावीकडे वळाला। जर त्याचं थोबडं या दिशेला असेल तर डावी बाजू वरची उजवी बाजू खालची, मग तो डाव्या दिशेला वळाला, डावीकडे वळाला तो आणि 9 मीटर, किती मीटर म्हणते तर 9 मीटर अंतर चालल्यावर तो पुन्हा डावीकडे वळाला म्हणते। म्हणजे डावीकडे 9 मीटर, पुन्हा आता जर त्याचं थोबडं वरती असेल तर डावी बाजू या साइडची असेल, पुन्हा डावीकडे किती तर 24 मीटर अंतर चालल्यावर आता बघा खालचा 12 आहे म्हणजे हे 12 आणि हे 12, म्हणजे एकूण किती झाले 24 मीटर अंतर चालल्यावर तो डावीकडे वळून, म्हणजे आता थोबडे या साइडला आहे, तो पुन्हा डावी म्हणजे डावी बाजू खालची उजवी बाजू वरची, डावीकडे वळून 18 मीटर अंतर, म्हणजे खाली 18 मीटर, हा 9 आहे लक्ष ठेवायचा, हे 9 आणि हे 9 म्हणजे 18 मीटर अंतर चालत जाऊन थांबला तर तो मूळ ठिकाणापासून म्हणजे या ठिकाणापासून तर तो मूळ ठिकाणावरून सध्या किती अंतरावर आणि कोणत्या दिशेचा आहे असा प्रश्न विचारतात। तर एक प्रश्न बघा, इथून मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला येतो, या दिशेला येतो, ही दिशा कोणती आहे, वानर इकडे आले नाही, म्हणजे कोणती दिशा असेल रे तर नैऋत्य दिशा। एका प्रश्नाचं उत्तर भेटलं। तो किती अंतरावर आहे, मग या ठिकाणी कोणता प्रमेय लावायचा तर पायथागोरस प्रमेय लावायचा। मग काय करायचा, हे टोटल 24 मीटर आहे, 24 मीटर, एवढं अर्ध 12 मीटर असेल तर हे सुद्धा 12 मीटर असेल, म्हणजे टोटल 24 आहे, अर्ध 12 आहे म्हणजे अर्ध 12 आहे, हे 12 असेल तर हे किती असेल रे, हे सुद्धा 12 मीटर असेल। हे टोटल 18 मीटर आहे, मग हे अर्ध जे आहे ना अर्ध 9 मीटर, म्हणजे अर्ध जर 9 मीटर असेल तर हे किती असेल 9 मीटर। हे पहिली बाजू भेटली आणि दुसरी बाजू सुद्धा भेटली, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर कर्ण काढायचं आहे। पायथागोरस प्रमेय काय म्हणते, कर्णाचा वर्ग इज इक्वल टू पहिल्या बाजूचा वर्ग, पहिली बाजू किती आहे 9, 9 चा वर्ग अधिक दुसरी बाजू किती आहे 12, 12 चा वर्ग, 9 चा वर्ग किती होते 81 अधिक 12 चा वर्ग किती 144, या दोघांची बेरीज करा किती होते तर 225 आणि 200, हे कर्णाचा वर्ग आहे, हे कर्णाचा वर्ग आहे, आपल्याला कर्ण काढायचा आहे, म्हणजे कर्ण काढायचं असेल तर 225 कशाचा वर्ग आहे तर 15चा आहे। त्यामुळे जर दिशा विचारलं तर नैऋत्य दिशा असेल आणि अंतर किती असेल तर 15 मीटर अंतर असेल, संपलं।